बहुचर्चित गजानन तौर हत्याकांडाचं सीसीटीव्ही फुटेज एमसीएनच्या हाती लागले। 11 डिसेंबर रोजी नेमकं काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हे फुटेज आहेत मंठा चौफुली परिसरातील एका मेडिकल स्टोर्स मधील आणि घटना आहे 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमाराची। समोर 3 तरुण तुम्हाला उभे राहून गप्पा मारताना दिसतात। सध्या हे सामान्य जालनेकर तरुण तुम्हाला दिसत असले तरी मात्र काही क्षणात त्यांच्याच हातून जालन्याचा बिहार कसा होतो हेही तुम्हाला पाहायला मिळेल। होय, आम्ही गोष्ट करतोय गजानन तौर हत्या प्रकरणाची। समोर उभे असलेले 3 तरुण किंग ऑफ जालना नावाने ओळखल्या जाणाऱ्या गजानन तौरची हत्या करणार याची पुसटशी कल्पनाही तिथे उपस्थित असलेल्या लोकांना नव्हती। जसजसा गजानन तौर जवळ येत होता तसं त्यापैकी एकाने त्याच्या जवळ लपवलेलं पिस्तूल लोड केलं आणि पोझिशन घेतली। गजानन तौर जवळ येत नाही तोच पहिली गोळी गजानन तौरच्या खांद्यावर झाडली गेली आणि क्षणार्धात घटनास्थळावर धावपळ उडाली। गोळी झाडल्यानंतर देखील गजानन तौर थेट गोळी झाडणाऱ्या तरुणाच्या अंगावर गेला। त्यानंतर दुसऱ्या तरुणाने त्याला हाताने मारून पुढे ढकललं। पुढे जाऊन गजानन तौर कोसळणार तोच पिस्तूलधारी तरुणाने पुढे जाऊन एका पाठोपाठ एक असे 4 राऊंड फायर केले तर त्याच्यासोबत असलेल्या 2 तरुणांनी त्यांच्या हातात असलेल्या धारदार शस्त्रानं गजानन तौर याच्यावरती वार केले। मध्ये एक वाहन उभं असल्यामुळे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली नाही। मात्र या व्हिडिओत येणारा गोळीबाराचा आवाज आणि लोकांमध्ये उडालेली धावपळ पाहून तुम्ही या घटनेची दहशत समजू शकता। आता या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या तरी गजानन तौरवर अचानक गोळीबार करणारा मुख्य मारेकरी मात्र अजूनही फरारच आहे। असं असलं तरी एकेकाळी शांत शहर म्हणून ओळख असलेल्या जालन्याला आता मात्र हिंसक वळण लागताना दिसतंय। साहिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट MCN न्यूज जालना।